आत्ताची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। थेट पुण्यातून अतिशय धक्कादायक संतापजनक अशी बातमी समोर येतेय। शिवशाही बसमध्ये एका मुलीवरती बलात्कार झालेला आहे। होय, पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे। पुण्यात शिवशाही बसमध्ये एका महिलेवरती बलात्कार झालाय। 26 वर्षीय तरुणीवरती हा बलात्कार झाल्याचं कळतंय। तर 26 वर्षीय तरुणीवरती पहाटे स्वारगेट एसटी स्टँडवरती उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार झालेला आहे। पहाटे 5:30 वाजता ही संतापजनक घटना घडलेली आहे। पोलिसांची पथकं आता आरोपीच्या मागावरती आहेत, कारण की बलात्कार झाल्यानंतर हा आरोपी पळून गेला, तो फरार झाला। पहाटे 5:30 वाजता पुण्यातील एसटी स्टँडवरती ही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। स्वारगेट हे एसटी स्टँड जे बघितलं आपण तर वर्दळीचं ठिकाण आहे। या ठिकाणाहून अनेक महत्त्वाच्या गाड्या, बाहेरच्या लांब पल्ल्याच्या गाड्या जात असतात आणि म्हणून 24 तास या स्थानकावरती लोकांची गर्दी असते, वर्दळ असते आणि तरी अशा ठिकाणी 5:30 वाजता सकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे। आपल्यासोबत ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्या आहेत। सुषमाजी, पुण्यासारखं शहर आणि या ठिकाणी 5:30 वाजता 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झालेला आहे, संतापजनक घटना आहे। आपली यावरती काय प्रतिक्रिया आहे? ही बातमी नुसती संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे। कारण 10-12 वर्षांपूर्वी मी स्वतः पुण्यामध्ये कित्येक वेळेला पहाटे शिवाजीनगर बस स्टँडला उतरलेली आहे। परंतु रिक्षा जरी आम्ही घेतली तरी त्या रिक्षाचा नंबर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस लिहून घ्यायचे आणि ती सुरक्षितता असायची की आम्ही त्या रिक्षांमधून सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतोय। मात्र आता जे हे सगळं वातावरण बघून निश्चितपणे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। पार्किंग केलेल्या बसमध्ये जर अशी घटना घडत असेल तर हे अत्यंत अत्यंत धक्कादायक आहे आणि वारंवार आम्ही म्हणतोय की पुण्यामध्ये ज्या ज्या वर्दळीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड अशा ठिकाणी पोलिसांची अधिकची गस्त वाढवणं गरजेचं आहे। मात्र पुणे पोलीस या गोष्टी गांभीर्यानं का घेत नाहीत, हा खरा चिंतनाचा प्रश्न आहे। आणि निश्चितपणे जेव्हा कधी पालकमंत्री पुण्याच्या दौऱ्यावर असतील, मी स्वतः भेटून या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलणार आहे। जी सुषमाजी, आपण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित केला की महिला अत्याचार जे वाढतायत आणि महिला सुरक्षित पुण्यात आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय। यामुळे पोलिसांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, गृह खात्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। यावरती आपलं काय म्हणणं आहे? होल्ड राहिला नाही का पोलिसांचा पुण्यातील गुन्हेगारीवरती? आपल्याला सांगते की पोलिसांवरच हे प्रश्नचिन्ह निर्माण होतं। कारण आपण बघितलं असेल की मागच्या वर्षभरामध्ये मी स्वतः काही व्हिडिओ पोस्ट केले होते की पोलिसच ड्रगची पाकिटं देतात असे व्हिडिओ दिसतात, किंवा पोलीस कशा प्रकारे की पोलिसांवरच जर गँग कोयता घालत असेल आणि पोलीस स्वतःचं संरक्षण करू शकत नसतील तर ते इतर जनतेचं संरक्षण काय करणार आहेत। ही परिस्थिती पुण्यात नव्हती। पुण्यातल्या शिवाजीनगर बस स्टँडच्या तिथे अक्षरशः पोलीस थांबायचे आणि रिक्षा स्टँड मधून रिक्षा जरी बाहेर पडली आणि त्यात जर महिला बसलेली असेल तर त्या रिक्षाचा नंबर नोंदवला जायचा। परंतु आता जे सगळं वाढलेलं आहे ते निश्चितपणे इथला कायदा सुव्यवस्थेची पकड सैल झालेली आहे। पोलीस अधिकारी म्हणावे कायदा सुव्यवस्थेची पकड जी आहे ती सैल झाली। आपलं म्हणणं आपण साम टीव्ही सोबत जे व्यक्त केलंय त्याबद्दल धन्यवाद।